नमस्कार, माझं नाव डॉक्टर दत्ता देशकर। मी पुण्याहून आलेलो आहे। गेल्या कित्येक दिवसापासून अशी इच्छा होती की आपण अंदमानला जाऊन यावं आणि या ठिकाणचं सेल्युलर जेल जे आहे ते बघावं, पण योग जुळून येत नव्हता। पण शब्दामृतद्वारे सफर आयोजित केली जाते आहे हे लक्षात आलं आणि ताबडतोब मी माझं नाव नोंदवलं आणि या ठिकाणी येऊन पोहोचलो। गेल्या 5 दिवसापासून शब्दामृताच्या सान्निध्यात मी आहे। माझं वय जास्त झालं असल्यामुळे बरेचदा त्रास होतो, पण मला पदोपदी मदत मिळत राहते आणि त्यामुळे माझा हा संपूर्ण 1 आठवड्याचा प्रवास जो आहे तो अत्यंत आनंददायी आणि सुखदायक असा झाला। या ठिकाणी आल्यानंतर मन भरून आलं। सावरकर या ठिकाणी कसे राहत असले पाहिजेत याबद्दल निव्वळ कल्पना जरी केली तरी अंगावर काटा उभा राहतो आणि त्यामुळे सतत ती गोष्ट मनात ठेवूनच पूर्ण या ठिकाणी 7 दिवस वावरत होतो आणि आज शेवटचा दिवस आहे आणि यासाठी शब्दामृतने जे मला सहाय्य केलं हे बघण्याच्या दृष्टिकोनातून त्याबद्दल मी शब्दामृतचे आभार मानतो आणि रजा घेतो। धन्यवाद।